Just a minute. Acceleration in circular motion. महत्वाचा पॉइंट आहे हा. Acceleration in circular motion. So if the particle is performing uniform circular motion, that means particle is performing circular motion with constant speed, there is only centripetal acceleration. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फक्त सेंट्रिपिटल एक्सेलरेशन असतं, लक्षात ठेवायचं. देयर इज ओनली सेंट्रिपिटल एक्सेलरेशन बिकॉज सेंट्रिपिटल एक्सेलरेशन इज प्रोड्यूस्ड ड्यू टू, यस, व्हॉट इज द रिझन बिहाइंड सेंट्रिपिटल एक्सेलरेशन? लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केलंय. सेंट्रिपिटल एक्सेलरेशन कशामुळे तयार होतं? ड्यू टू चेंज इन डायरेक्शन. चेंज इन डायरेक्शन एवढं लक्षात ठेवा तुम्ही. सेंट्रिपिटल एक्सेलरेशन इज प्रोड्यूस्ड ड्यू टू चेंज इन डायरेक्शन and tangential acceleration is produced due to change in speed. स्पीड चेंज झाल्यामुळं टँजेन्शियल एक्सेलरेशन तयार होतं आणि डायरेक्शन चेंज झाल्यामुळं सेंट्रिपिटल एक्सेलरेशन तयार होतं. सो कन्सिडर दिस इज द सेंटर ऑफ सर्कल. R is the sphere. Suppose this is a radius of circle, small r. A particle is performing, a vehicle is performing circular motion in anti-clockwise direction. समजा हे vehicle आहे. This vehicle is performing circular motion in anti-clockwise direction. हे anti-clockwise direction ला vehicle असं motion मध्ये आहे. For example, suppose when vehicle arrives at this point, P, the vehicle accelerates. इथं acceleration start झालं. इथं आल्यानंतर त्या vehicle न accelerator press केलं. Accelerator press केलं म्हणजे velocity goes on increasing. As velocity goes on increasing, the acceleration is along the tangent. Speed change झाल्यामुळे जे acceleration असेल, acceleration which is produced due to change in speed is directed along the tangent. म्हणजे ह्या डायरेक्शनला, vertical directionला इथं tangential acceleration असेल. This is the direction of tangential acceleration, AT. आणि सर्क्युलर मोशन मध्ये नेहमी डायरेक्शन चेंज होतच असते. Whether it is UCM or non-UCM, there is always centripetal acceleration. UCM असू दे किंवा नॉन UCM असू दे, त्याच्यामध्ये सेंट्रिपिटल एक्सेलरेशन हे नेहमी असणार आहे. तर सेंट्रिपिटल एक्सेलरेशन इज टुवर्ड्स सेंटर अँड इट इज डिनोटेड बाय AC. त्या दोन्हीचे बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहित आहेत. एसीचा फॉर्म्युला आहे AC मीन्स सेंट्रिपिटल एक्सेलरेशन इज इक्वल टू V स्क्वेअर अपॉन R, or it can be written as R omega square, or centripetal acceleration is equal to V into omega. हे डेरिवेशन आपण बोर्ड लेवलला घेतलेलं आहे. ह्या डेरिवेशनचा हा फॉर्म्युला किमान लक्षात ठेवा. सेंट्रिपिटल एक्सेलरेशन इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल अँड विच इज प्रोड्युस्ड ओनली ड्यू टू चेंज इन डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचे डायरेक्शन चेंज झाल्यामुळे सेंट्रिपिटल एक्सेलरेशन तयार होतं. आणि टँजेन्शियल एक्सेलरेशन जे आहे AT, हे नेहमी कसं कॅल्क्युलेट करायचं? टँजेन्शियल एक्सेलरेशन इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ स्पीड, जे dv by dt, नॉट रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. दिस इज ड्यू टू रेट ऑफ चेंज ऑफ स्पीड. ठीक आहे. जेव्हा आपण dv by dt घेतो, ह्याला कोणतं एक्सेलरेशन म्हणता येईल सांगा बघूया. व्हॉट इज dv by dt? दिस शुड बी इक्वल टू काय लिहिता येईल? यस, Tangential. दिस इज अ नेट एक्सेलरेशन विच इज अ रिझल्टंट ऑफ AC and AT. कारण याच्यामध्ये डायरेक्शन पण आहे आणि स्पीड पण आहे ना. स्पीड चेंज झाल्यामुळे AT तयार होणार, डायरेक्शन चेंज झाल्यामुळे AC असणार. म्हणजे dv by dt चा मी बार लिहिला, वेक्टर फॉर्म मध्ये लिहिलं तर टँजेन्शियल एक्सेलरेशन पण नाही आणि सेंट्रिपिटल पण नाही आहे, दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे. दिस इज अ रिझल्टंट एक्सेलरेशन इन द सर्क्युलर मोशन. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता या दोन्हींचा रिझल्टंट कसा काढायचा? रिझल्टंट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशन. म्हणजे समजा इथपर्यंत हे टँजेन्शियल एक्सेलरेशन आहे, तर इथे मी पॅरलोग्राम कंप्लीट करतो. सपोज दिस इज अ पॅरलोग्राम. तर ह्याचा जो डायगोनल असेल, कॉमन डायगोनल स्टार्टिंग फ्रॉम कॉमन ओरिजिन, दिस इंडिकेट्स नेट एक्सेलरेशन. मग याच्यामध्ये क्वेश्चन कसे विचारले जातात बघा. हा एक टिपिकल क्वेश्चन आहे. व्हेकल परफॉर्म सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. When the rider applies brake at point P, what is angle made by net acceleration with the direction of motion? किंवा हा क्वेश्चन असा येईल, when vehicle arrives at a point P, driver applies the accelerator, what is angle made by resultant acceleration with the direction of motion? हे resultant acceleration आहे A, आणि यानं
डायरेक्शन ऑफ मोशन म्हणजे एटी ची डायरेक्शन, त्याच्याशी केलेला अँगल म्हणजे हा अँगल तुम्हाला विचारला जाईल. सो व्हॉट इज आन्सर? अँगल मेड बाय नेट ऍक्सलरेशन विथ डायरेक्शन ऑफ मोशन. तर इथं आपण साइन थिटा घेऊ शकतो किंवा कॉस थिटा घेऊ शकतो. सो साइन थिटा जर घेतला आपण, सो व्हॉट इज साइन थिटा? साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड म्हणजे ही येणार, अपोजिट AC. म्हणजे एसी येणार. सो अपॉन हायपोटेनियस ए. A. ओके, सो थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ एसी अपॉन ए. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, हा ऑप्शन मध्ये असू शकतो. किंवा इन टर्म्स ऑफ कॉस घेतला तर थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ एटी अपॉन ए येणार. तर हे दोन फॉर्म्युले महत्वाचे आहेत. येस, क्लिअर झालं सर्वांना? किंवा टॅन थिटा घेतला इन टर्म्स ऑफ टॅन थिटा, हा पण फॉर्म्युला काही बुक मध्ये आहे बघा. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ काय येणार? AC upon AT. हा, टॅन थिटा म्हणजे अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. थिटाची अपोजिट साइड एसी आहे, ऍडजस्टंट साइड एटी आहे, म्हणजे एसी अपॉन एटी. तर हे तिन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा. फॉर्म्युले पाठ करण्यापेक्षा ही कन्सेप्ट माहित पाहिजे, पटकन तुम्हाला फॉर्म्युले तयार करता आला पाहिजे. सो अँगल मेड बाय रिझल्टंट एक्सलरेशन विथ डायरेक्शन ऑफ मोशन, हा फॉर्म्युला आहे. समजा इथे क्वेश्चन असा विचारला तुम्हाला, व्हेकल परफॉर्म सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. व्हेन व्हेकल रिचेस टू द पॉइंट पी, द ड्रायव्हर अप्लाइज ब्रेक. हा, ड्रायव्हर अप्लाइज ब्रेक. व्हॉट इज अँगल मेड बाय रिझल्टंट एक्सलरेशन विथ डायरेक्शन ऑफ मोशन. आता इतरांनंतर ब्रेक लावला, समजा ब्रेक लावला तर स्पीड काय होणार? कमी होणार. स्पीड कमी होणार म्हणजेच काय? रिटार्डेशन तयार होणार. मग रिटार्डेशनची डायरेक्शन कुठे असणार? तर बरोबर खाली असणार. पार्टिकल जरी वर चालला असेल तर रिटार्डेशनची डायरेक्शन ही असणार. दिस इज एटी, टँजेन्शियल रिटार्डेशन आहे. आणि मग इथं जर रिझल्ट काढला आपण तर रिझल्ट कसा येणार? तर इकडे पॅरलोग्राम येईल असा, आणि इकडं हा रिझल्टंट येईल लाईक दिस, हा ए येईल. आणि तो तुम्ही साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा घेतला तर हा जो अँगल आहे, अँगल मेड बाय रिझल्टंट एक्सलरेशन विथ रिटार्डेशन विथ डायरेक्शन ऑफ मोशन, तर हा अँगल सुद्धा तुमचा सेमच येणार. थिटा साइन इनवर्स ऑफ एसी अपॉन ए किंवा टॅन इनवर्स ऑफ एसी अपॉन एटी. हा फॉर्म्युला थर्ड महत्वाचा आहे. यस, क्लिअर झाला पॉईंट सर्वांना हा? हो सर. ठीक आहे. ए चा फॉर्म्युला काय येणार? व्हॉट इज ए? मॅग्निट्यूड कसं काढायचं? ए इज अ रिझल्टंट ऑफ एसी अँड एटी. या दोन वेक्टरचा तो रिझल्टंट आहे. मग दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. सो रिझल्टंट एक्सलरेशन इज गिवन बाय स्क्वेअर रूट ऑफ AC square plus AT square. AT square. So resultant acceleration A is equal to square root of AC square. AC square म्हणजे AC ची व्हॅल्यू आहे V square upon R, त्याचा स्क्वेअर आला प्लस AT square. ए आणि सफिक्स राहते पाहिजे, प्लस दिस AT square. AT ची व्हॅल्यू तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये दिली जाते, हे डेरिव्हेटिव्ह वगैरे घ्यायची गरज नाही आहे. म्हणजे क्वेश्चन असे असतात, a body changes its speed at the rate of 2 meter per second square. म्हणजे काय दिलंय सांगा बघूया. हे बॉडी चेंजेस इट्स स्पीड ऍट द रेट 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे काय दिलंय? टँजेन्शियल एक्सलेरेशन. टँजेन्शियल एक्सलरेशन. बॉडी चेंजेस इट्स स्पीड ऍट द रेट ऑफ म्हटलंय, म्हणजे स्पीड चेंज होण्याचा रेट दिलाय, म्हणजे टँजेन्शियल एक्सलरेशन लक्षात ठेवायचं. कळलं का? आणि सेंट्रिपिटल एक्सलरेशन तुम्हाला व्ही स्क्वेअर अपॉन आर वरून कॅल्क्युलेट करता येतं. ह्या पॉइंटला पर्टिक्युलर स्पीड माहित असेल तर व्ही स्क्वेअर अपॉन आर म्हणजे त्या पॉइंटचं तुम्हाला सेंट्रिपिटल एक्सलरेशन मिळतं. तर ह्याच्यावर बेस्ड क्वेश्चन्स येऊ शकतात. सिंपल पॉइंट आहे, महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. एनी डाऊट इन दिस पॉइंट? एक्सलरेशन म्हणजे कन्क्लुजन आपण काय काय काढले? व्हेनेवर देर इज अ सर्क्युलर मोशन देर इज अ सेंट्रिपिटल एक्सलरेशन. जिथं जिथं सर्क्युलर मोशन होते तिथं सेंट्रिपिटल एक्सलरेशन असतं. सर्वांनी वेळेत जॉईन व्हायचं आहे, लेट करायचं नाही आहे. मी वेटिंग रूम बंद करतोय. ओके, वेळेत जॉईन व्हायचं. ओके, व्हेनेवर देर इज अ सर्क्युलर मोशन आहे म्हणजे चेंज इन डायरेक्शन आहे. चेंज इन डायरेक्शन आहे म्हणजे सेंट्रिपिटल एक्सलरेशन असणारच आहे. म्हणजे सर्क्युलर मोशन युसीएम असू दे किंवा नॉन युसीएम असू दे, सेंट्रिपिटल एक्सलरेशन नेहमी प्रेझेंट असणारच आहे. टँजेन्शियल एक्सलरेशन कधी प्रेझेंट असणार? फक्त नॉन युसीएम मध्ये. म्हणजे युसीएम मध्ये कोणतं कोणतं एक्सलरेशन प्रेझेंट असतं? युसीएम मध्ये फक्त सेंट्रिपिटल. Centripetal. सेंट्रिपिटल एज वेल एज टँजेन्शियल. Tangential. हे क्लिअर झालंय सर्वांना? लक्ष द्या. आता आणखीन एक तुम्हाला फॉर्म्युला डिराईव्ह करून दाखवतो. तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे, मी थोडंसं सगळे पॉईंट डिटेलमध्ये घेत नाही आहे, जेवढे महत्वाचे तेवढे घेतोय. सो व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, याचं डेरिव्हेशन काय घेत नाही मी, मला फॉर्म्युला माहिती आहे, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. बरोबर आहे? यस. हो. हा वेक्टर फॉर्म मध्ये कसा येणार फॉर्म्युला सांगा बघा. इन वेक्टर फॉर्म, हाऊ टू राईट दिस फॉर्म्युला इन वेक्टर फॉर्म?
V bar is equal to omega bar cross. अरे बापरे, तुमचं बघा, तुम्हाला असा विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज करेक्ट आणि असं दिलं आर बार क्रॉस ओमेगा बार, पहिला ऑप्शन आहे, आणि दुसरा दिला आहे व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. कुठला आन्सर बरोबर लिहिणार तुम्ही? Second. ओमेगा क्रॉस आर. व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार, असा फॉर्म्युला आहे का असा आहे? Second. सेकंड. सेकंड. सेकंड वाला. नक्की हो. कन्फर्म? हो. त्याच्यामध्ये डायरेक्शन चेंज होऊन राहिलं, लक्षात ठेवायचं. तुम्ही चुकीचा आन्सर सांगितलं की डायरेक्शन चेंज होणार, हे परफेक्ट माहित पाहिजे. ठीक आहे, आपण सेकंड घेऊया, ओमेगा बार क्रॉस आर बार. आता हा म्हणजे हा तुमचा सांगितलेला फॉर्म्युला बरोबर आहे, हा चुकीचा आहे. जनरली घेताना आपण व्ही इज इक्वल टू आर ओमेगा घेतो आणि वेक्टर फॉर्म मध्ये ओमेगा बार क्रॉस आर बार आहे. आता लक्षात द्या सर्वांनी, ही दोन्ही फॉर्म्युला घेऊन मी दोन्हींचं डेरिव्हेटिव्ह घेतो. आय टेक डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ साइड्स. एकच मिनिट. आपला फॉर्म्युला व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. ओके, आता जर मी तर वेक्टर साइन नाही घेतलं तर हा स्पीड आहे का वेलॉसिटी आहे? व्ही इज इक्वल टू आर ओमेगा स्केलर फॉर्म मध्ये घेतलंय, सो इट इज अ स्पीड. इज इट करेक्ट? यस सर. पहिला फॉर्म्युला मी स्पीडचा लिहिला आहे, दुसरा फॉर्म्युला मी वेलॉसिटीचा लिहिला आहे वेक्टर फॉर्म मध्ये. ओके, नाउ टेक डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ साइड्स. डीव्ही बाय डीटी इज इक्वल टू, हा इथं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. आर रेडियस आहे, आर डी ओमेगा बाय dt प्लस आर डी ओमेगा बाय डीटी dt प्लस ओमेगा प्लस ओमेगा dr बाय dt. डीआर बाय डीटी. हे तुम्ही सांगितलं बरोबर आहे का चुकीचं आहे? किती जणांचं मत आहे हे चुकीचं आहे? सांगा बघूया, हे बरोबर आहे का चुकीचं आहे? यस, बरोबर आहे. लक्ष द्या, हे तुम्ही चुकीचं सांगितलेलं आहे, कारण मी हे स्केलर फॉर्म मध्ये घेतलेलं, लक्षात ठेवायचं. स्केलर फॉर्म मध्ये व्हॉट इज आर? इथं आर काय सांगा बघूया, व्हॉट इज आर? आर काय आहे याच्यामध्ये? आर रेडियस आहे का रेडियस वेक्टर आहे? रेडियस. रेडियस. मग सर्कलची रेडियस बदलणार आहे का पार्टिकल एका प्रकारे गेला? अरे बाळानो, श्वेता यादव मायक्रोफोन ऑफ ठेवा. ओके, आर ही रेडियस आहे, इथं रेडियस वेक्टर आहे. सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स मूव्ह असेल तर रेडियस चेंज होणार नाहीये, पण रेडियस वेक्टर चेंज होणार. फॉर एक्झाम्पल, समजा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, सपोज दिस इज द सेंटर ऑफ सर्कल, पार्टिकल इथं असेल तर पोझिशन वेक्टर इथं आला. पार्टिकल समजा इथं वर गेला तर पोझिशन वेक्टर वर जाणार असा. पार्टिकल समजा इथं आला तर पोझिशन वेक्टर असा येणार. पोझिशन वेक्टर काय व्हायला चेंज व्हायला आहे, पण याचं मॅग्निट्यूड चेंज व्हायला का रेडियस चेंज व्हायला का? नाही आहे. तर मला हे डिफरन्स, या पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये जो आर आहे तो रेडियस आहे, नॉट अ पोझिशन वेक्टर, आणि सेकंड फॉर्म्युल्यामध्ये जो आर बार आहे तो पोझिशन वेक्टर आहे. त्यामुळे इथं आर चेंज होत नाही, आर रिमेन्स कॉन्स्टंट. त्यामुळे इथं जर मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर डीव्ही बाय डीटी मॅग्निट्यूड आहे फक्त, डायरेक्शन नाही आहे, इज इक्वल टू आर कॉन्स्टंट आहे, आणि मग दोन्हीकडे डेरिव्हेटिव्ह घेतलं तर डी ओमेगा बाय डीटी. हे कळलं सर्वांना? हा, सो व्हॉट इज डीव्ही बाय डीटी? व्हॉट इज डीव्ही बाय डीटी? Tangential acceleration. Tangential acceleration, rate of change of speed आहे. It is rate of change of speed is equal to r into what is d omega by dt, rate of change of angular अल्फा. तुम्हाला एक रिलेशन मिळालं इथं, टँजेन्शियल ऍक्सलरेशन इज इक्वल टू आर अल्फा, AT इज इक्वल टू आर अल्फा. एक महत्वाचं रिलेशन मिळालं. लक्षात घ्या, याच्यामध्ये सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनचा काहीही संबंध आलेला नाही आहे. ह्या सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनचा काही संबंध नाही आहे, कारण इथं डायरेक्शनचा काय संबंध नाही आहे. इज इट करेक्ट? बघा, आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये तोच फॉर्म्युला मी वेक्टर फॉर्म मध्ये घेतला. वेक्टर फॉर्म मध्ये घेतलाय म्हणजे ही व्हेलॉसिटी आहे. व्हेलॉसिटी पॉइंट टू पॉइंट चेंज होते. इथं रेडियस वेक्टर आहे, तो रेडियस नाही आहे, रेडियस वेक्टर आहे, हा सुद्धा पॉइंट टू पॉइंट काय होतो, चेंज होतो. म्हणजे यातल्या सगळ्या क्वांटिटी व्हेरिएबल आहेत. आता दोन्हीकडे डेरिव्हेटिव्ह घेतो, सो डीव्ही बाय डीटी वेक्टर फॉर्म मध्ये इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन इनटू, बरोबर का, फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन काय येणार, dr by dt. Is it correct? First function into derivative of second function plus second function as it is into derivative of first function म्हणजे काय,
डी ओमेगा बाय डी टी. प्रोडक्ट रूल यूज केला. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. सो डीव्ही बाय डी टी वेक्टर फॉर्म मध्ये आला बघा. हा वेक्टर फॉर्म मध्ये इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस डीआर बाय डीटी म्हणजे काय? डीआर बाय डीटी म्हणजे काय? यस, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, velocity ना, velocity, velocity. Okay, plus r bar as it is. What is d omega by dt? alpha, अल्फा बार. ओके, अल्फा बार. लक्ष द्या. आता हा जो पहिला फॉर्म्युला आहे हे डीव्ही बाय डीटी बार आहे वेक्टर फॉर्म मध्ये म्हणजे नेट एक्सेलरेशन. इट इज नॉट अ टँजेन्शियल एक्सेलरेशन, इट इज नॉट अ सेंट्रिपिटल एक्सेलरेशन. दिस इज अ नेट एक्सेलरेशन. इज इट करेक्ट? मॅग्निट्यूड डायरेक्शन दोन्ही आहेत. हा, इज इक्वल टू फी ओमेगा. कशाचा फॉर्म्युला आहे? फी ओमेगा पटकन आठवायला पाहिजे. AC चा, एसी वर लिहिलाय बघा. इथे मी आहे का इथं व्ही ओमेगा पहिला फॉर्म्युला लिहिलाय बघा. एसी इज इक्वल टू व्ही ओमेगा. म्हणजे व्ही ओमेगा फॉर्म्युला हा एसीचा आहे म्हणजे सेंट्रिपिटल एक्सेलरेशन. ओके, आणि आर अल्फा कशाचा फॉर्म्युला आहे? आर अल्फा इथेच काढलाय बघा आता फर्स्ट मी. आर अल्फा 80 हा 80चा आहे. म्हणजे मी ज्यावेळी रिलेशन घेताना वेक्टर फॉर्म मध्ये घेतलं, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला वेक्टर फॉर्म मध्ये घेतला, तर मला एक्सेलरेशन मध्ये दोन्ही कंपोनंट आले, सेंट्रिपिटल एक्सेलरेशन ॲज वेल ॲज टँजेन्शियल एक्सेलरेशन. मग याच्यामध्ये मी वेक्टरच्या फॉर्म मध्ये घेतल्यामुळे डायरेक्शन पण आहे आणि मॅग्निट्यूड पण आहे. डायरेक्शन चेंज झाल्यामुळे एसी तयार झाला आणि मॅग्निट्यूड चेंज झाल्यामुळे 80 तयार झाला. सो नेट एक्सेलरेशन इज इक्वल टू एसी बार प्लस 80 बार. बट बोथ आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आणि त्यामुळे याचं मॅग्निट्यूड घेतलं आपलं, मॅग्निट्यूड इज द स्क्वेअर रूट ऑफ एसी स्क्वेअर प्लस 80 स्क्वेअर. हे मागाशीच बघितले आपण. पण इथं मी वेक्टर फॉर्म मध्ये घेतलं नाही आहे. इथं मी फक्त मॅग्निट्यूड घेतलं. डायरेक्शनचा काही संबंध नाही आहे. आणि डायरेक्शनचा काही संबंध नाही म्हणजे याच्यामध्ये फक्त टँजेन्शियल एक्सेलरेशन येणार. म्हणजे याच्यावरून क्लिअर काय होतं की मॅग्निट्यूड चेंज झाल्यामुळं व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड चेंज झाल्यामुळे टँजेन्शियल एक्सेलरेशन तयार होतं आणि व्हेलॉसिटीचे डायरेक्शन चेंज झाल्यामुळे सेंट्रिपिटल एक्सेलरेशन तयार होतं. सो इन UCM देर इज ओनली सेंट्रिपिटल एक्सेलरेशन and in non-UCM there is a centripetal as well as a tangential acceleration. आणि अल्फा कशावर डिपेंड आहे? तर अल्फा कशावर डिपेंड आहे? अल्फा डिपेंड्स ऑन टँजेन्शियल एक्सेलरेशन. म्हणजे डी ओमेगा बाय डीटी वर डिपेंड आहे, स्पीड वर डिपेंड आहे, डायरेक्शन वर अल्फा डिपेंड नाही आहे. त्यामुळे UCM मध्ये अल्फा किती येणार सांगा बघूया. UCM मध्ये अल्फा किती येणार? अल्फा किती असणार UCM मध्ये? 0. कॉन्स्टंट स्पीड आहे म्हणजे कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड आहे म्हणजे ओमेगा चेंज होणार नाही आहे म्हणजे डी ओमेगा बाय डीटी 0 असणार. सो UCM मध्ये फक्त आणि फक्त सेंट्रिपिटल एक्सेलरेशन आहे आणि नॉन UCM मध्ये सगळे एक्सेलरेशन प्रेझेंट असतात. यस, हा पॉइंट एक्सेलरेशनचा सर्वांना क्लिअर झाला का? यस, हो, काय डाऊट आहे? येस सर. हा, स्क्रीनशॉट घ्या हवा असेल तर पटकन स्क्रीनशॉट घ्या. ज्यांना पाहिजे नाही स्क्रीनशॉट घ्यायचा, मी स्क्रीनशॉट घेत बसणार नाहीये. ओके, ज्यांना हवा असेल त्यांनी घ्या. नेक्स्ट पॉइंट कडे आपण जाऊया. ओके, नेक्स्ट पॉइंट बघा. चेंज इन मोमेंटम, velocity and displacement. Change in momentum, change in velocity and change in displacement of the particle performing uniform circular motion. अतिशय सिंपल पॉइंट आहे. मला एका क्वेश्चनचा आन्सर द्या. तुम्हाला पटकन फॉर्म्युला आठवला तर मी फॉर्म्युला सांगून पुढे जातो, अदरवाइज डेरिव्हेशन घेतो. तुम्हाला हवा असेल तर मी डेरिव्हेशन घेतो. लक्ष द्या. स्वतः कोणी आन्सर सांगा मला. सपोज पार्टिकल परफॉर्म्स uniform circular motion in anti-clockwise direction.
Okay, particle is initially at point A, and suppose particle displaces by 90 degree. Particle B point ला आला through 90 degree. What is the displacement of the particle? Displacement किती असेल? Yes, anyone? Arc of a circle. Yes. In terms of radius, I want answer in terms of radius. S is equal to R theta. S is equal to R theta. Okay, आणखी कोणता फॉर्म्युला? S is equal to R√2. R√2. ओके, म्हणजे आन्सर तुमच्याकडे कोणता फॉर्म्युला यूज केला? हा कोणत्या फॉर्म्युलावरून काढलं? समजा हा 30 डिग्री आहे किंवा 60 डिग्री आहे, तर आन्सर कसं काढणार? इथून इथं आला, पार्टिकल 60 डिग्रीने डिस्प्लेस झाला. फॉर्म्युला कोणाला आठवत नाहीये? फॉर्म्युला, जनरल फॉर्म्युला. ठीक आहे, मी डिराईव्ह करून दाखवतो, लक्ष द्या. हे तिन्हींचे फॉर्म्युले सेम आहेत, त्यामुळे एक फॉर्म्युला फक्त मी डिराईव्ह करतो, बाकीचे डायरेक्ट लिहूया आपण. ओके, 2 2 MV नाही, 2 MV येत नाही, मी इन टर्म्स ऑफ रेडियस डिस्प्लेसमेंट विचारतोय. ठीक आहे, मी डिराईव्ह करतो, लक्ष द्या सर्वांनी. एकच फॉर्म्युला डिराईव्ह करतो, तिन्ही फॉर्म्युले त्या टाईपने घेऊ शकतो आपण. हा, सो चेंज इन द फिजिकल क्वांटिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण स्टडी करतोय. चेंज इन द फिजिकल क्वांटिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. Suppose particle is performing uniform circular motion with constant angular speed omega. Constant angular speed omega along the circumference of circle in anti-clockwise direction. So see, this is the center of the circle and this is the radius. Okay, this is the radius R. Center of circle C. Suppose particle is initially at point A. This is the point A. Okay, and particle is moving from A to B. Suppose this is the point B. Particle is moving from A to B in time delta t, whatever time, a short interval of time delta t. And suppose this position vector describes an angle of theta. टेन्शन घेऊ नका, फार सोपा आहे पॉइंट. ठीक आहे, आता मला सांगा, ह्या पॉइंटला व्हेलॉसिटी कुठे असणार? व्हेलॉसिटी ऍट दिस पॉइंट UCM आहे. UCM मध्ये व्हेलॉसिटी चेंज होते का? यस, UCM मध्ये व्हेलॉसिटी चेंज होते का नाही? इन UCM व्हेलॉसिटी चेंज होते का नाही? नाही. होते. व्हेलॉसिटी म्हणतो मी, व्हेलॉसिटी. अजून तुम्ही कन्फ्युजन आहे, अजून स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये तुमचं कन्फ्युजन होतंय. कन्फ्युजन व्हायला नको आहे. डायरेक्शन चेंज. हा, म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होते ना. व्हेलॉसिटी म्हणजे वेक्टर कन्सिडर करायचा. व्हेलॉसिटी इज ऑलवेज अलोंग टँजेंट. ओके, हा V, स्पीड रिमेन्स सेम बट डायरेक्शन चेंजेस. ओके, लक्ष द्या. म्हणजे ह्या पॉइंट आणि ह्या पॉइंट मध्ये व्हेलॉसिटी मध्ये चेंज आहे, स्पीड मध्ये चेंज आहे का? नाही आहे. मला सांगा, इथं डेल्टा V बार कसं कॅल्क्युलेट करायचं? चेंज इन डायरेक्शन चेंज झाल्यामुळं हा, इथं व्हेलॉसिटी मध्ये चेंज होऊन राहतो, कसा कॅल्क्युलेट करायचा? हाऊ टू कॅल्क्युलेट द चेंज इन व्हेलॉसिटी? समजा इथं V1 आहे, इथं V2 आहे. ओके, V1 बार, V2 बार. कसं काढतो मला माहिती आहे फॉर्म्युला बेसिक? समजा हा एक वेक्टर आहे, सी हियर, हा V1 आहे, हा V1 बार. आणि समजा इकडे V2 बार आहे, कुठं? तर ह्या डायरेक्शनला समजा V2 बार आहे. सपोज दिस वेक्टर इज V2 बार. लक्ष द्या 2 मिनिट सर्वांनी. V2 बार. हा, ह्याचा रिझल्टंट कसं काढणार? ऍडिशन कशी काढणार? V2 प्लस V1. हाऊ टू कॅल्क्युलेट V2 प्लस V1? magnitude. Parallelogram law of vector addition, is it correct? This will be the resultant. हे बरोबर आहे का? Yes. हा, what is formula for this resultant? V is equal to, ह्याचं मॅग्निट्यूड किती येणार? ह्या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड किती येणार? Root over V1 plus V2. रूट ओव्हर V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर प्लस 2V1
V2 कॉस ऑफ थिटा. तुमचे फॉर्म्युले बरेचसे पाठ नाही आहेत बघा, तुम्हाला फॉर्म्युल्यावर भरपूर वर्क करावं लागेल. एक तर कन्सेप्ट माहित पाहिजे ही, आणि फॉर्म्युला पण माहित पाहिजे. बऱ्याच जणांना फॉर्म्युले माहित नाही आहेत. ठीक आहे, हा फॉर्म्युला सर्वांना पटलाय का? स्केलर वेक्टर मधला पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशनचा फॉर्म्युला. इफ टू वेक्टर्स आर at an angle of theta, resultant is given by r is equal to square root of p square plus q square plus 2pq cos theta. आठवतो फॉर्म्युला सर्वांना? 11वीचा सेकंड टॉपिक. Yes, sir. ओके, मला काय सांगायचं आहे, या दोन वेक्टरचा रिझल्टंट म्हणजेच ऍडिशन काढायची असेल तर हा फॉर्म्युला आहे. हा तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये मिळणार. पण ह्या दोन वेक्टरची सबस्ट्रॅक्शन काढायची असेल तुम्हाला, सबस्ट्रॅक्शन रिलेटिव्ह चेंज काढायचं ना आपल्याला. इथं चेंज काढायचा. चेंज म्हणजेच काय? चेंज म्हणजे V2 बार मायनस V1 बार ना. चेंज इन मोमेंटम म्हणजे काय? फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. इज करेक्ट? पार्टिकल ए पासून बी ला गेला, तुम्हाला चेंज इन मोमेंटम काढायचं म्हणजेच काय? चेंज इन मोमेंटम म्हणजेच काय? फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. बरोबर आहे का? चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजेच काय? फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. येस, कळतंय? चेंज इन फोर्स म्हणजे काय? फायनल फोर्स मायनस इनिशियल फोर्स. हे सर्वांना कळतंय का? मग मला इथं चेंज काढायचं आहे, ऍडिशन काढायचं नाही. ऍडिशन काढायचं असेल तर हा फॉर्म्युला आहे. चेंज काढायचं म्हणजे काय? V2 मायनस V1 काढायचं आहे. V2 मायनस V1 किंवा V1 मायनस V2. तर V2 मायनस V1 काढायचं असेल तर तुमचा वेक्टर इकडे येणार, वेक्टर डायग्राम ना. V2 बार मायनस V1 बार, हा मायनस V1 बार झाला. याचा निगेटिव्ह वेक्टर आला बघा. मायनस साइन येणार. हा मायनस येणार. हा मायनस साइन मी इथं घेतला, थोडंसं मी एक्स्ट्रा सांगवलं स्केलर वेक्टरच्या फॉर्म मध्ये. तर मायनस V1 इकडे आला, V1 बार. हा वेक्टर आणि हा वेक्टर सेम आहे. हा स्लाइड करून वर घेतला. मग ह्या दोन्हींचा रिझल्टंट कुठे येणार? तर इकडे येणार. ह्या दोन्हींचा रिझल्टंट इकडे येणार. तर लक्षात घ्या, मी तर तुम्हाला डायरेक्ट सांगतो, हे सगळं विसरून जावा. दोन वेक्टरची ऍडिशन करायची असेल तर हा फॉर्म्युला आहे. तसं दोन वेक्टरची सबस्ट्रॅक्शन करायची असेल आन्सर काय येणार? स्क्वेअर रूट ऑफ V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर V1 V2 कॉस ऑफ थिटा. हे कळतंय का? येस सर. येस सर. म्हणजे वेक्टरचे ऍडिशन करायचं असेल तर पहिला फॉर्म्युला पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. आणि दोन वेक्टरची सबस्ट्रॅक्शन करायची असेल तर फॉर्म्युला आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस 2pq कॉस थिटा. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ह्या पॉइंटला व्हेलॉसिटी V1 आहे, ह्या पॉइंटला व्हेलॉसिटी V2 आहे. आणि दोन्ही म्हटलं मला काय करायचं? डिफरन्स घ्यायचा, चेंज काढायचा आहे. चेंज म्हणजेच मी इथं डेल्टा V धरतो. इथं चेंज इन व्हेलॉसिटी इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर म्हणजेच काय? V स्क्वेअर. इथं स्पीड किती आहे? V आहे. हा, इथं स्पीड किती आहे? V आहे. सो पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर किती आला? V स्क्वेअर प्लस 2pq म्हणजे 2v इंटू v. इथं व्हॅल्यू कुठे करतोय मी? V1 आणि V2 इथं सेमच आला ना स्पीड. नॉन युसीएम असेल तर V1 आणि V2 वेगळा असणार. युसीएम मध्ये V1 आणि V2 सेम आहे. 2v कॉस ऑफ थिटा. हे कळालं तर आपण पुढे जाऊया. हे कळालं का सर्वांना? येस सर. ओके, दिस शुड बी इक्वल टू v स्क्वेअर प्लस v स्क्वेअर 2v स्क्वेअर प्लस 2v इंटू v म्हणजेच काय? 2v स्क्वेअर. बरोबर आहे. आता कॉस थिटा मी असं लिहू शकतो का? यातून हा कॉस थिटा आहे तसं ठेवतो मी, कॉस थिटा. हा, यातून पुढे काय येईल सांगा? नेक्स्ट स्टेप काय येईल? 2v स्क्वेअर कॉमन येईल. ब्रॅकेट मध्ये काय होणार? इथं मायनस यायला पाहिजे, इथं मायनस यायला पाहिजे, पण डिफरन्स काढलोय. 1 मायनस कॉस थिटा. ओके, 1 मायनस कॉस थिटा. मायनस का? आपण इथं रिलेट चेंज काढलोय. चेंज म्हणजे डिफरन्स आला. डिफरन्सला इथं मायनस असतं. ओके, स्क्वेअर रूट ऑफ 2v स्क्वेअर आणि 1 मायनस कॉस थिटा म्हणजे आपण 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 घेऊ शकतो. हा अँगल फॉर्म्युलाइज केला. 1 मायनस कॉस थिटा म्हणजेच काय? 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. हे बघा कसं आलं तुम्ही विचार करायच्यावर. हा, कॉस थिटाचा हा अँगल फॉर्म्युलाइज केला आहे. इज इक्वल टू, आता हे काय येईल पुढे सांगा बघूया? 2 इंटू 2 4, 4चं स्क्वेअर रूट 2, व्ही स्क्वेअरचं स्क्वेअर रूट व्ही, साइन स्क्वेअरचं स्क्वेअर रूट साइन थिटा बाय 2. म्हणजे फायनल फॉर्म्युला काय मिळाला? 2v साइन थिटा बाय 2
हा फॉर्म्युला तुम्हाला जर माहित नसेल किंवा मागच्या वर्षी स्टडी केला नसेल तर मी सर्क्युलर मोशनच स्टडी केला नाही असं म्हणेन मी. यस, किती जणांना फॉर्म्युला माहित होता हा स्टडी केलाय का फॉर्म्युला लास्ट इयरला? हो सर. सर लक्षात घ्या. आता याच्यावरचे क्वेश्चन सांगतो 2-3 म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये तुम्हाला कसाही क्वेश्चन विचारला, व्हॉट इज चेंज इन व्हेलॉसिटी इन यूसीएम, तर हा फॉर्म्युला यूज करायचा. व्हॉट इज चेंज इन मोमेंटम इन यूसीएम विचारलं, चेंज इन मोमेंटम इन यूसीएम, तर हाच फॉर्म्युला कसा लिहायचा बघा. मोमेंटम साठी डेल्टा पी इज इक्वल टू 2p साइन थीटा बाय 2. चेंज इन मोमेंटम इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं विचारलं तर हा फॉर्म्युला यूज करायचा. आणि समजा तुम्हाला हाच फॉर्म्युला असं विचारला, व्हॉट इज चेंज इन डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, चेंज इन डिस्प्लेसमेंट विचारलं तर हा फॉर्म्युला यूज करायचा. कुठला? डेल्टा आर इज इक्वल टू 2r इंटू साइन ऑफ थीटा बाय 2. तर तिन्ही फॉर्म्युला तुम्हाला सेम दिसतील बघा. चेंज इन डिस्प्लेसमेंट, चेंज इन मोमेंटम आणि चेंज इन वेलॉसिटी. 3 फॉर्म्युला सर्वांना कळाले का? आर्या स्क्रीनवर काय लिहायचं नाही आहे. ओके. आता याच्यावरचे क्वेश्चन सांगतो तुम्हाला. हे तुम्हाला फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचे 3, बाकी सगळं विसरलं तरी चालेल. 3 फॉर्म्युले महत्वाचे आहेत आणि कसे यूज करायचे लक्षात ठेवा. तर मी एखादा क्वेश्चन तयार करतो बघा. हाऊ टू यूज दिस फॉर्म्युले, सी हिअर. समजा असा क्वेश्चन विचारलाय, मगाचाच क्वेश्चन घेतो मी. इथे लिहितो बघा क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे की पार्टिकल परफॉर्म्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, हे महत्वाचं आहे. पार्टिकल परफॉर्म्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. पार्टिकल परफॉर्म्स UCM in anti-clockwise direction. C is the center of circle and R is the radius of circle. Okay. Question काय विचारला आहे? If particle moves from one point to other point, one point to diametrically opposite point. Particle moves from one point to diametrically opposite point along the circumference of circle. Particle A पासून B पर्यंत गेला असा, in the anti-clockwise direction असा आला particle. What is the displacement of particle? What is the displacement of particle? मुद्दाम सिंपल क्वेश्चन विचारला. 2r. मुद्दामून सिंपल क्वेश्चन विचारलोय मी. ठीक आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय? इनिशियल आणि फायनल मधलं मिनिमम डिस्टन्स असतं. म्हणजे 2r आला डिस्प्लेसमेंट. पार्टिकल असा मूव्ह झालाय अलॉंग द ट्रॅक. डिस्टन्स वेगळं कव्हर केलंय, पण डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय? डिस्प्लेसमेंट इज अ शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल आणि फायनल पोझिशन. हे कमीत कमी डिस्टन्स आहे. डिस्प्लेसमेंट किती आली? डिस्प्लेसमेंट डेल्टा आर इज इक्वल टू 2r आली. आता फॉर्म्युला जाऊया आपण. हे सिंपल असल्यामुळे फॉर्म्युला आपण व्हेरीफाय करूया. बघा इथं लास्ट फॉर्म्युला. अँगल किती कव्हर झाला याच्यामध्ये? पोझिशन वेक्टरनं किती अँगल कव्हर केला या केसमध्ये? 180. मग इथं 180 पुटअप करा. 180 अपॉन 2 म्हणजे 90. साइन 90 ची व्हॅल्यू किती? 1. साइन 90 ची 1 म्हणजे डेल्टा आर किती आला? 2r. फॉर्म्युलानुसार व्हेरीफाय झालं. हे मुद्दाम सिंपल विचारलोय. समजा मगाचाच क्वेश्चन विचारला मी. पार्टिकल मूव्स फ्रॉम पॉइंट A टू पॉइंट D. 1/4 डिस्टन्स वर आला आणि हा अँगल किती आला? 90 आला ना. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल? डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल. तर रेग्युलर मेथडनं काढायचं म्हटलं तर मला हा ट्रायंगल कम्प्लीट करायला लागेल. हे डिस्टन्स r आहे. पायथागोरस थेरम अप्लाय केला की मला हे डिस्टन्स मिळणार. हे डिस्टन्स A आणि D मधलं कमीत कमी डिस्टन्स म्हणजे हे डिस्प्लेसमेंट आहे. तर इथं पायथागोरस थेरम अप्लाय केला तर हे डिस्टन्स किती येणार? √2r. आता इथे का बघा, हा अँगल किती आहे? 90. पोझिशन वेक्टरनं 90 डिग्री अँगल कव्हर केलाय. 90 अपॉन 2 म्हणजे 45. साइन 45 ची व्हॅल्यू किती असते? 1/√2. इथं पुटअप करतो. साइन 45 ची व्हॅल्यू 1/2 म्हणजे 2r इंटू 1/√2 म्हणजे किती आलं? 2r. आलं का? हे फॉर्म्युला व्हेरीफाय व्हायला का फॉर्म्युला? येस. रेग्युलर केस साठी व्हेरीफाय व्हायला. आता समजा तुम्हाला हा जर असं विचारला असेल, पार्टिकल A पासून बघा, A पासून इथं E पॉइंटला गेला आणि त्यानं 30 डिग्री अँगल कव्हर केला किंवा 60 डिग्री अँगल कव्हर केला तर किती असेल? तर मग इथं पायथागोरस थेरम वापरणं वगैरे जमणार नाही तुम्हाला. मग सिम्पल येणार नाही आहे. मग त्यासाठी हा फॉर्म्युला आपण डायरेक्टली यूज करू शकतो. पार्टिकल 10 डिग्रीने डिस्प्लेस झाला तर तुम्हाला साइनची व्हॅल्यू जर दिली असेल साइन थीटाची तर पटकन डिराइव्ह करता येईल ना हे. तर 2r sin थीटा बाय 2. क्लिअर झालं सर्वांना हे? येस सर. ओके. आता
आणखीन एक क्वेश्चन घेऊया आपण हा. सपोज सेम क्वेश्चन, फक्त मोमेंटम साठी तुम्हाला डिराईव्ह करून दाखवतो. पार्टिकल मूव्स फ्रॉम one point to other point along the circumference of circle. Now particle performs uniform circular motion in anti-clockwise direction. Statements असेच असतात हा. Where C is the center of circle, R is the radius of circle, and suppose particle moves from a point A to diametrically opposite point B. What is change in momentum? What is the answer? सांगा तुमचा आन्सर काय येणार? Change in momentum डेल्टा P किती असणार? 2p. 2p म्हणजेच 2mv. ऑप्शन मध्ये काय दिलं असतं? 2mv. बघा आता हे लॉजिकली जर बघायचं असेल विदाउट फॉर्म्युला तर कसं डिराईव्ह करता येतं बघा. हा, ह्या पॉइंटला मोमेंटम कुठं असणार? समजा अँटी क्लॉकवाइज पार्टिकल चाललाय, मोमेंटम इज ऑलवेज इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, mv असणार. इज इट करेक्ट? Yes. पार्टिकल समजा असा आला, पार्टिकल अँटी क्लॉकवाइज चाललाय, ह्या पॉइंटला बी पॉइंटला मोमेंटम कुठं असणार? डाऊनवर्ड, कारण व्हेलॉसिटी अलोंग टँजंट आहे, तिकडच मोमेंटम असणार. इज इट करेक्ट? Yes. ओके. व्हॉट इज चेंज इन मोमेंटम? फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. फायनल मोमेंटम किती आहे? हे फायनल, हा फायनल एमव्ही आहे, पण डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे मी मायनस एमव्ही घेतो. सो फायनल मोमेंटम इज मायनस एमव्ही, आणि इनिशियल मोमेंटम सुद्धा काय येणार? फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. फायनल मोमेंटम निगेटिव्ह का घेतला? बिकॉज इट इज इन द अपोजिट डायरेक्शन. फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. सो व्हॉट इज द आन्सर? मायनस 2mv. मॅग्निट्यूड मध्ये चेंज किती झाला? 2mv. तर आलं काही आन्सर 2mv. कळालं सर्वांना हे? हा, म्हणजे अपोजिट पॉइंटला जर गेला असेल तर चेंज इन मोमेंटम हे 2mvच होतं. हे मी या शॉर्टकट फॉर्म्युलानं डिराईव्ह करू शकतो लाईक दिस, ह्या शॉर्टकट फॉर्म्युलानं. मग हे फक्त डायमेट्रिकली अपोजिट गेला म्हणून समजा इथं आला असेल पार्टिकल मूव्स फ्रॉम ए टू पॉइंट सी किंवा पॉइंट डी, हा सेंटर ऑफ सर्कल आहे. व्हॉट इज चेंज इन मोमेंटम? तर रेग्युलर √2p. आहे. मग इथं काय करायचं? तर हा फॉर्म्युला युज करायचा. थीटा 90 आला, थीटा 90 असेल तर साइन थीटा बाय 2 किती? 45 आला. साइन 45 ची व्हॅल्यू आली 1/√2, म्हणजे √2 इंटू पी. ह्या केसमध्ये हा जो असणार आहे तो √2 इंटू पी असणार. √2 इंटू पी म्हणजेच काय? √2 इंटू एमव्ही. कळालं काय हे? हो. मग असेच फॉर्म्युले सगळे व्हेलॉसिटीला पण यूज करायचे. यस, हा पॉईंट सर्वांना कळाला? डेरिव्हेशन सुद्धा मी घेतलेला Yes, आहे. sir. हा फायनल फॉर्म्युला व्हेलॉसिटी, मोमेंटम आणि डिस्प्लेसमेंट तिन्हींसाठी सेम टाईपचा फॉर्म्युला यूज करू शकतो. पण सगळ्यात महत्वाचं एक सेंटेन्स लक्षात ठेवा ज्याच्यामध्ये तुमची चूक होऊ शकते. धिस फॉर्म्युला कॅन बी युज्ड ओनली फॉर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युसीएम साठीच यूज करायचा आहे, नॉन युसीएम साठी यूज करायचा नाही. नॉन युसीएम मध्ये स्पीड चेंज होतो. हे सगळं जे काढलंय आपण ते डायरेक्शन चेंज झाल्यामुळे एवढे चेंज वालेत. हे सगळे काढले हे कशामुळे आहे? ड्यू टू चेंज इन डायरेक्शन वी आर गेटिंग दिस फॉर्म्युले. कळलं का? फक्त युसीएम मध्येच हे फॉर्म्युले यूज करायचे, नॉन युसीएम मध्ये यूज करायचे नाहीत. यस, क्लिअर झालं? हो सर. Yes, sir. ओके, स्क्रीनशॉट घ्या पटकन, आपण नेक्स्ट पॉइंटला जाऊया. ओके, नेक्स्ट पॉइंट आपला बघायचा आहे. बघा काय आहे, इथं आपला युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा सुरुवातीचा पार्ट संपलेला आहे. सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स एक्सप्लेन करायची गरज आहे का? सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स तुम्हाला सर्वांना माहिती आहे. 2 मिनिटात घ्या. सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स सिंपल पॉइंट आहे, काय अवघड नाही आहे, तुम्हाला सर्वांना माहित असेल.
So what is difference between centripetal and centrifugal force? Directions are opposite. Directions opposite. Very good. Anki? It is a real force and Centripetal force is real force, centrifugal force is pseudo force. pseudo force. अजून? It is cause of circular motion हा, and centrifugal is caused by circular motion. ठीक आहे. म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे सेंट्रिपिटल फोर्स इज अ सेंटर सिकिंग फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स हा नेहमी टुवर्ड्स सेंटर ऑफ सर्कल ऍक्ट होतो. ओके, सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स इज अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. सेंट्रिपिटल फोर्स ह्या डायरेक्शनला असेल तर सेंट्रिफ्युगल फोर्स ह्या डायरेक्शनला असणार. ओके, आता लक्ष द्या, सगळ्यात महत्वाचं काय आहे, सेंट्रिपिटल फोर्स इज अ रिअल फोर्स, हा रिअल फोर्स आहे, आणि सेंट्रिफ्युगल फोर्स इज अ शुडो फोर्स. तर शुडो फोर्स तुम्हाला एक लेक्चर द्यावं लागेल, पूर्ण एक लेक्चर. हा, फोर्स टॉपिक मध्ये मी ते डिस्कस करेन. शुडो फोर्स काय आहे, शुडो फोर्स वर एक लेक्चर लागेल आपल्याला. शुडो फोर्स कधी एक्सपिरियन्स होतो, शुडो फोर्सच्या बऱ्याचशा केसेस आहेत आणि त्या आपण बऱ्याच ऍप्लिकेशनच्या प्रॉब्लेम्स मध्ये आपण ऍप्लिकेशन्स मध्ये आपल्याला युज करायचे आहेत. फोर्स टॉपिक मध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणण्यापेक्षा शुडो फोर्स मी डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार आहे. किमान 1 ते 2 लेक्चर लागतील मला शुडो फोर्सला. ठीक आहे, किमान 1 लेक्चर तर लागेल. ओके, ते आपण डिस्कस केल्यानंतर आता फक्त लक्षात ठेवा, सेंट्रिफ्युगल फोर्स इज अ शुडो फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे, सेंट्रिपिटल फोर्स इज गिवन बाय मास इनटू सेंट्रिपिटल एक्सेलरेशन. F is equal to ma. So centripetal force is equal to mass into centripetal acceleration, v square upon r. So it can be written as mr omega square is equal to mv into omega. तिन्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा, मास इंटू सेंट्रिपिटल एक्सेलरेशन. सेंट्रिपिटल एक्सेलरेशनचे आपण 3 फॉर्म्युले घेतलेत, v स्क्वेअर अपॉन r, r ओमेगा स्क्वेअर आणि v इंटू ओमेगा. मासनं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स मिळणार. ठीक आहे, हा वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचा असेल तर सेंट्रिपिटल फोर्स वेक्टर फॉर्म मध्ये कसं येणार, इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r ऍज इट इज इंटू r0 बार. हा मी वेक्टर फॉर्म मध्ये लिहितो. हा कुठं असतो, हा अवे फ्रॉम द सेंटर असतो. हा पोझिशन वेक्टर आहे. पोझिशन वेक्टर ऑफ पार्टिकल इज ऑलवेज अवे फ्रॉम द सेंटर. पोझिशन वेक्टर अवे फ्रॉम सेंटर असतो आणि सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड सेंटर असतो, त्यामुळे इथं मायनस येणार. हाच फॉर्म्युला मी असं लिहू शकतो, FC बार इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. हा आर बार पोझिशन वेक्टर असेल तर इथं मायनस येणार. यस, क्लिअर होते का हे, मी जास्त डिटेल मध्ये घेत नाहीये. Yes, sir. द फोर्स रिक्वायर्ड फॉर द सगळ्यात महत्वाचं, सर्क्युलर मोशन होण्यासाठी जो फोर्स लागतो तो म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. विदाउट सेंट्रिपिटल फोर्स सर्क्युलर मोशन इज नॉट पॉसिबल. आणि दुसरं ह्याच्यासाठी सांगायचं झालं, दिस इज फर्स्ट, सेंट्रिपिटल फोर्स इज अ कॉज ऑफ सर्क्युलर मोशन, सेंट्रिफ्युगल फोर्स इज अ इफेक्ट ऑफ सर्क्युलर मोशन. जे सर्क्युलर मोशन व्हायचे असेल तर हा सेंट्रिपिटल फोर्स लागणार, आणि सर्क्युलर मोशन झाली की हा तयार होणार. म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स इज ड्यू टू सर्क्युलर मोशन. सेंट्रिफ्युगल फोर्स मुळे सर्क्युलर मोशन नाही आहे, सर्क्युलर मोशन मुळे सेंट्रिफ्युगल फोर्स तयार झालेला आहे. कळते का? पण सर्क्युलर मोशन कोणामुळे होते, सर्क्युलर मोशन इज ड्यू टू सेंट्रिपिटल फोर्स. सो सेंट्रिपिटल फोर्स इज अ कॉज ऑफ सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिफ्युगल फोर्स इज अ इफेक्ट ऑफ सर्क्युलर मोशन. हे लक्षात घ्या. ठीक आहे, जिथं जिथं सर्क्युलर मोशन होते तिथं सेंट्रिपिटल फोर्स असणारच. विदाउट सेंट्रिपिटल फोर्स सर्क्युलर मोशन इज नॉट पॉसिबल. फॉर एक्झाम्पल, व्हेकल टेक सडन टर्न ऑन द सर्क्युलर ट्रॅक. व्हेकल सर्क्युलर ट्रॅकवर, समजा सर्क्युलर ट्रॅकवर टर्न करत असेल तर टर्न करायला म्हणजे सर्क्युलर मोशन आली, तर व्हेकलला सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करेल सांगा बघूया. हा, फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ व्हेकल द सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय frictional force. Okay, moon revolves around the earth in the circular motion. The circular motion of moon is possible due to gravitational force. So gravitational force provides necessary centripetal force. Electron revolves around the nucleus in the circular orbit. Electron साठी जो centripetal force लागणार आहे तो कोण प्रोव्हाइड करतं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. कळते का? जिथं जिथं सर्क्युलर मोशन आहे तिथं सेंट्रिपिटल फोर्स असतोच. विदाउट सेंट्रिपिटल फोर्स सर्क्युलर मोशन पॉसिबलच नाही आहे. यस, आता सेंट्रिफ्युगल फोर्स काय आहे, इट इज द इफेक्ट ऑफ सर्क्युलर मोशन. आणि याचा फॉर्म्युला काय आहे, तर फॉर्म्युला सेम आहे, इट इज अ इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द एक्सपिरियन्स्ड बाय द बॉडी. सो सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स इज इक्वल टू, सेम फॉर्म्युला आहे, mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर
इज इक्वल टू mv इंटू ओमेगा. सेम फॉर्म्युला आहे, बट सेंट्रीफ्युगल फोर्स अवे फ्रॉम सेंटर आहे आणि पोझिशन वेक्टर सुद्धा हा अवे फ्रॉम सेंटर असतो. त्यामुळे इथं आपण घेऊ शकतो हा प्लस साइन घेऊ शकतो, मायनस साइन घ्यायची गरज नाही आहे. यस, एनी डाऊट इन द सेंट्रीपिटल अँड सेंट्रीफ्युगल? No. नो सर. मलाही डाऊट नाही आहे. ठीक आहे, लक्ष द्या. सेंट्रीफ्युगल फोर्सची मी डेफिनेशन पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला पडते का बघा. Centrifugal force is the force experienced by the body in circular motion. बघा, समजा एक मोठी डिस्क आहे, इमॅजिन करा. तुम्हाला असा क्वेश्चन विचारला, मी ट्रिकी क्वेश्चन तयार करतो, सिंपल. असा क्वेश्चन कुठे बुक मध्ये नाही आहे, पण आपण तयार करूया. बघा, असा क्वेश्चन आहे सिंपल. तुम्हाला कन्फ्युजिंग क्वेश्चन थोडासा विचारतो मी. हा सेंटर ऑफ सर्कल आहे, एक मोठी रोटेटिंग डिस्क आहे. द डिस्क रोटेटिंग अबाउट इट्स ओन ऍक्सिस. अशी गोल गोल फिरायला डिस्क. ही डिस्क आहे, इट इज रोटेटिंग अबाउट इट्स ओन ऍक्सिस. आणि समजा तुमचा मित्र इथे उभारलेला आहे, युअर फ्रेंड इज स्टँडिंग हिअर ऑन द डिस्क. डिस्क अबाउट सेंटर रोटेट होऊन राहा. तुमचा जो फ्रेंड आहे तो इथे उभारलेला आहे आणि यू आर स्टँडिंग हिअर. यू आर स्टँडिंग हिअर. तुम्ही इथे उभारलेला लाईक दिस. सी हिअर. तुम्हाला क्वेश्चन विचारला, द डिस्क your friend is having mass of m. Your friend is standing at a distance of, बघा, your friend is standing at a distance of capital R from the center. ईशा व्हिडिओ ऑफ करायचा आहे. ईशा, ओके. Your friend is standing here. Your friend is having mass of small m and is standing at a distance of R from the center of the disk. Disk starts to rotate and disk maintains the speed of omega. ओमेगा इतक्या स्पीडनं डिस्क रोटेट व्हायला लागले. तुम्हाला विचारलं, व्हॉट इज अ सेंट्रीफ्युगल फोर्स फील बाय यू? व्हॉट इज सेंट्रीफ्युगल फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय यू? आणि ऑप्शन्स आहेत एम आर ओमेगा स्क्वेअर, एम व्ही क्यूब अपॉन आर, एम ओमेगा स्क्वेअर अपॉन आर आणि 0. 0. 0 का फर्स्ट? 0. वाय? 0. वाय? 0 सर. का 0 असणार सांगा की. सर तो पहिला फोर्स आहे ना, पहिला जर घेतला ना ऑप्शन, तर तो फोर्स आहे ना त्या फ्रेंडला हे होणार, आपल्या होणार. बरोबर आहे. म्हणजे कसं होतं माहिती का, हा क्वेश्चन फार सोपा आहे, तुम्हाला आन्सर आता येईल. आणि 0 असल्यामुळे तुम्ही आता 0चा विचार करलाय. लक्ष द्या, मी काय सांगितलं, तुम्हाला किती फील व्हायला लागलाय. सेंट्रीफ्युगल फोर्स कोण एक्सपिरियन्स करतं? जी बॉडी सर्क्युलर मोशन मध्ये आहे त्यालाच तो एक्सपिरियन्स होणार. यू कॅनॉट फील दॅट फोर्स. कळते का? म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा लिफ्ट मधून चाललाय वर. हा, यू आर स्टँडिंग इन द लिफ्ट. लक्ष द्या, तुम्ही लिफ्ट मध्ये आहे आणि लिफ्ट वर ऍक्सेलरेट व्हायला. लिफ्ट इज ऍक्सेलरेटिंग इन द अपवर्ड डायरेक्शन. तुमचं वेट वाढल्यासारखं वाटेल का कमी झाल्यासारखं वाटेल इन द लिफ्ट? यस. इफ लिफ्ट इज ऍक्सेलरेटिंग अपवर्ड, तुम्हाला काय वाटेल? तुमचं वेट वाढल्यासारखं वाटेल का कमी झाल्यासारखं वाटेल? वाढल्यासारखं. यू फील दॅट युअर वेट इज इन्क्रीजिंग. ओके, अपॅरंट वेट इन्क्रीजिंग. कारण का, तुम्ही ह्या ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आहे. त्या लिफ्टच्या बाहेर तुमचा जो मित्र उभारलाय त्याला तुमचं वेट वाढल्यासारखं वाटणार नाहीये. ही कॅनॉट फील दॅट युअर वेट इज इन्क्रीजिंग. कारण हा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आहे, हा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आहे. मग हा जो पॉईंट आहे, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, शुडो फोर्स मध्ये न्यूटन्स लॉ कसे अप्लाय होत नाही आहेत, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये न्यूटन्स लॉ कसे अप्लाय होतात, त्यासाठी मी सेपरेट एक लेक्चर घेणार आहे नंतर फोर्स टॉपिक मध्ये. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की हा जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे तो शुडो फोर्स आहे. आणि शुडो फोर्स कधी एक्सपिरियन्स केला जातो? जो ऑब्झर्वर आहे, ऑब्झर्वर हा ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये पाहिजे. सर्क्युलर मोशन ही ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, म्हणून हा सर्क्युलर मोशन मध्ये हा शुडो फोर्स ऑब्झर्व होतो आणि दॅट इज कॉल्ड ऍज सेंट्रीफ्युगल फोर्स. द शुडो फोर्स एक्सपिरियन्स्ड इन द सर्क्युलर मोशन इज कॉल्ड ऍज अ सेंट्रीफ्युगल फोर्स. त्यामुळे इथं आन्सर येणार लास्ट. हा जो ह्या डिस्कवर उभारलेला जो पर्सन आहे, तुमचा मित्र आहे, त्याला तो सेंट्रीफ्युगल फोर्स एक्सपिरियन्स होणार इन द आउटवर्ड डायरेक्शन, पण तुम्हाला तो जाणवणार नाहीये. यस, क्लिअर झाला हा पॉइंट सेंट्रीफ्युगलचा?
येस सर. हा. नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. सेंट्रीफ्युगल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स वरचे एक्झाम्पल एखादा सिंपल क्वेश्चन येऊ शकतो. याच्यावर बेस्ड सिंपल न्यूमेरिकल्स येऊ शकतात. कुठलाही पॉइंट इग्नोर करू नका. सगळे फॉर्म्युले माहित पाहिजेत, सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्सचे सुद्धा. ओके, नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. नेक्स्ट पॉइंट, बेंडिंग ऑफ सायकलिस्ट. बेंडिंग ऑफ सायकलिस्ट. बेंडिंग ऑफ सायकलिस्ट. हा पॉइंट जर तुम्हाला माहित नसेल तर किमान तुम्हाला फॉर्म्युला तर आठवला पाहिजे. हा, मी कन्सेप्ट सांगतो, तुम्ही फॉर्म्युला आठवतो का बघा. सर्वांना आठवेल असं मला वाटतंय. बघा, समजा असा सर्क्युलर ट्रॅक आहे. सपोज दिस इज अ सर्क्युलर ट्रॅक. हा रोड आहे आणि रोड असा टर्न आहे. ठीक आहे, एक सर्क्युलर ट्रॅक आहे आणि ह्या सर्क्युलर ट्रॅकचा सेंटर समजा इकडे सेंटर आहे. दिस इज द सेंटर ऑफ द सर्कल. हा रोड सरफेस आहे आणि या सर्क्युलर ट्रॅकवर समजा एक मोटरसायकलिस्ट आहे. मोटरसायकलिस्ट इज मूव्हिंग अलॉंग द सर्क्युलर ट्रॅक. तर तुम्हाला माहिती आहे की व्हाईल टेकिंग अ सडन टर्न मोटरसायकलिस्ट हॅज टू लीन इनवर्ड. बरोबर का? हॅज टू लीन इनवर्ड टू बॅलन्स सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स एक्झाम्पल सांगा. कुठं कुठं सेंट्रिफ्युगल फोर्स एक्सपिरियन्स होतो? यस, एक्झाम्पल्स ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स. बस टेकिंग टर्न. Exact. Whenever a bus take a sudden turn, passengers are pushed outward due to centrifugal force. मेरी गो राऊंड, यात्रेमध्ये ते पाळणे असतात का नाही, गोल गोल फिरणारे, मेरी गो राऊंड. हा, त्याच्यावर Yes. त्याच्यावर जो पर्सन असेल दॅट ऑल्सो फील्स सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, whenever a motorcyclist takes sudden turn, the motorcyclist has to lean inward. तो आतल्या बाजूला का झुकतो? तुम्ही टू व्हीलरच्या रेस बघितल्या असतील बघा. टू व्हीलरच्या रेसमध्ये मोटरसायकलिस्ट टर्न घेताना आतल्या बाजूला झुकतो टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल टू बॅलन्स द सेंट्रिफ्युगल फोर्स. तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जाईल? बाय हाऊ मच अँगल विथ व्हर्टिकल द मोटरसायकलिस्ट हॅज टू लीन टू बॅलन्स द सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स बॅलन्स करण्यासाठी, सेफली ड्राईव्ह करण्यासाठी त्या मोटरसायकलिस्टला किती अँगल न बेंड व्हायला पाहिजे विथ व्हर्टिकल, त्या अँगलचा फॉर्म्युला पाहिजे मला. कोण सांगतंय बघूया? जस्ट टेल मी. समजा ह्या रोडवरून मोटरसायकलिस्ट यायला आलाय. मोटरसायकलिस्ट कमिंग ऑन दिस कर्व्ड रोड. ओके, एकच मिनिट. सांगा मला आठवतो फॉर्म्युला? यस, एनीवन? समजा सपोज दिस इज द व्हील ऑफ द मोटरसायकल. आपण घेऊया, हा रोड सरफेस आहे असा आणि इथं व्हील बेंड झालेला आहे. सपोज दिस इज द मोटरसायकल. दिस इज द होरिझॉन्टल लाईन and this is the vertical line. Okay, at the point tan theta is equal to v square by rg. Tan theta is equal to v square upon rg. rg. व्हेरी गुड. हा फॉर्म्युला आठवायला पाहिजे. थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ v स्क्वेअर अपॉन rg. का आठवायला पाहिजे? कारण 5 ते 6 केसेस मध्ये सेमच फॉर्म्युला आहे. रेल्वे टॅक्सचं बँकिंग ऑफ रोड्स असेल, एरोप्लेनचं बँकिंग असेल किंवा फोर व्हीलरचं बँकिंग असेल, सगळीकडे थीटाचा फॉर्म्युला सेमच आहे. थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ v स्क्वेअर अपॉन rg. बेंडिंग ऑफ सायकलिस्ट असेल तोच फॉर्म्युला आहे. ठीक आहे, मी डिराईव्ह करून दाखवतो, लक्ष द्या. तर समजा ह्या रोड सरफेसवर जो मोटरसायकलिस्ट आहे तो व्हर्टिकलशी थोडासा बेंड वाला. किती बेंड वाला आहे? समजा एवढ्या अँगलला बेंड वाला आहे. थीटा इज द अँगल ऑफ बेंडिंग. मला सांगा, व्हॉट आर द डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन द मोटरसायकल? ह्या मोटरसायकलिस्ट आणि मोटरसायकलला मिळून किती फोर्स ऍक्ट होतात? कुठले कुठले फोर्स ऍक्ट होत असतील? हा असा बेंड झालाय म्हणजे नॉर्मल रिएक्शन कुठे असणार? नॉर्मल रिएक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू सरफेस इन कॉन्टॅक्ट. हा कॉन्टॅक्ट सरफेस आहे. या कॉन्टॅक्ट सरफेसला नॉर्मल रिएक्शन अशी परपेंडिक्युलर असणार. सो नॉर्मल रिएक्शन इकडे असेल. इज इट क्लिअर? व्हेकलचं वेट कुठं असणार?
Weight of the vehicle mg डाऊनवर्ड. डाउनवर्ड डायरेक्शन. सो वेट ऑफ द व्हेकल मी डाउनवर्ड दाखवतो, तर डाउनवर्ड डायरेक्शनला इथं वेट असेल. सो वेट mg ऍक्ट्स इन द डाउनवर्ड डायरेक्शन. मोटरसायकलिस्ट प्लस तो मोटरसायकल या सगळ्यांचा मिळून वेट डाउनवर्ड आहे. नॉर्मल रिएक्शन मात्र इकडे आहे. हे दोनच रिअल फोर्स आहेत. आणि कुठला फोर्स असेल रिअल? फ्रिक्शनल त्या पॉईंटला फ्रिक्शनल फोर्स नसणार आहे. बेंडिंग साठी फ्रिक्शन असणार. तो जर मोटरसायकलिस्ट स्लाइड होत असेल, रोलिंग फ्रिक्शन इज व्हेरी स्मॉल. मोटरसायकलिस्टनं ब्रेक लावला आणि मोटरसायकल स्लाइड झाली तर फ्रिक्शन जास्त असणार. रोलिंग मध्ये फ्रिक्शन कमी असतं. फ्रिक्शन कॅन बी कन्सिडर्ड ॲज निग्लिजिबली स्मॉल. हे दोनच रिअल फोर्स झाले, बरोबर आहे. मग आता ह्या समजा ह्या नॉर्मल रिएक्शनचं मी रिझोल्युशन केलं. आय हॅव रिझॉल्व्ड नॉर्मल रिएक्शन. तर नॉर्मल रिएक्शनचे दोन कंपोनंट कसे येतील सांगा बघूया. एक कंपोनंट कुठे येईल नॉर्मल रिएक्शनचा? इकडे वर येईल. सो व्हॉट इज दिस कंपोनंट? आर चा कंपोनंट इकडचा काय येणार? आर कॉस थिटा. आर कॉस थिटा. ओके. आणि दुसरा कंपोनंट परपेंडिक्युलर कंपोनंट इकडे येणार. हा काय येणार? आर साइन थिटा. आर साइन थिटा. आता मला सांगा, ह्या आरच्या ऐवजी मी रिझोल्युशन केलं, आरचं काम संपलं. आरच्या ऐवजी दोन कंपोनंट आले. म्हणजे आता सिस्टीम मध्ये 3 फोर्स झाले, mg, आर साइन थिटा आणि आर कॉस थिटा. आर तर गेलाच कारण याचं रिझोल्युशन केलंय. मला सांगा यातला सेंटरकडे फोर्स कुठला आहे? विच फोर्स इज ऍक्टिंग टुवर्ड सेंटर ऑफ सर्कल? आर साइन थिटा. आर साइन थिटा. आणि जो फोर्स सेंटरकडे असतो तो डेफिनेटली सेंट्रिपिटल फोर्स तयार करतो, mv²/r. सेंट्रिपिटल फोर्स आताच बघितला आपण. जो फोर्स टुवर्ड सेंटर ऑफ सर्कल असतो, दॅट फोर्स प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, बिकॉज सेंट्रिपिटल फोर्स इज ऍक्टिंग टुवर्ड सेंटर ऑफ सर्कल. हा रिअल फोर्स आहे. सेंटरकडे आणि कुठला फोर्स आहे का? सेंटर ऑफ सर्कलकडे आणि कुठला फोर्स आहे का सांगा मला. इथं नाही आहे. हा एकच आहे. मग एकच काय करणार? सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार. कारण व्हेकल असं सर्क्युलर ट्रॅकवर आहे. सर्क्युलर ट्रॅक आहे म्हणजे सर्क्युलर मोशन आहे. सर्क्युलर मोशन साठी सेंट्रिपिटल फोर्स लागणार. मग सेंट्रिपिटल फोर्स कुठं असतो? टुवर्ड सेंटर. मग इथं कुठला आहे? आर साइन थिटा. सो आर साइन थिटा इज नथिंग बट सेंट्रिपिटल फोर्स. त्याचा फॉर्म्युला असतो mv²/r. ओके. मला सांगा, व्हेकल जेव्हा टर्न घेतात त्यावेळी तो रोड सरफेस सोडून असं वर उडी मारणार आहे का नाही आहे? म्हणजे हे दोन्ही फोर्स काय झालेत? अपवर्ड मोशन नाहीच आहे, ऑन द रोड मोशन आहे. सो mg इज बॅलन्स्ड बाय आर कॉस थिटा. सो आर कॉस थिटा, दिस कंपोनेंट इज बॅलन्स्ड बाय mg. तर दोन्हींचा रेशो घेतला मी. आर साइन थिटा पण आर कॉस थिटा. आर गेट्स कॅन्सल. साइन अपॉन कॉस टॅन. सो टॅन ऑफ थिटा काय आला? गेट्स कॅन्सल. म्हणजे आला v²/rg. व्हॉट इज थिटा? थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ v²/rg. महत्वाची कन्सेप्ट आहे, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. व्हॉट इज अँगल मेड बाय मोटरसायकलिस्ट विथ व्हर्टिकल when he is taking the turn along the curved path? सेंट्रिफ्युगल फोर्स बॅलन्स करण्यासाठी मोटरसायकलिस्टला किती अँगल न बेंड व्हायला पाहिजे. पण हा अँगल लक्षात ठेवायचा. तर ट्विस्ट आणि काय असू शकतो? द ट्विस्ट असा असू शकतो की व्हॉट इज अँगल मेड विथ होरिझॉन्टल विचारला जाऊ शकतो. तुम्ही हा फॉर्म्युला युज करायचा नाही. हा अँगल कुठला आहे? व्हर्टिकलशी केलेला अँगल आहे. म्हणजे अशा टाईपचा क्वेश्चन आला की तुमच्या डोक्यामध्ये क्लिक झालं पाहिजे की अँगल व्हर्टिकलशी विचारलाय का होरिझॉन्टलशी. हेच ट्विस्ट असतात. एक्झामिनर विचारताना तुम्हाला सगळ्या पुस्तकामध्ये हा फॉर्म्युला मिळणार, पण तुम्हाला विचारला अँगल होरिझॉन्टलशी. होरिझॉन्टलशी असेल तर 90 मधून काय करायचं? तो मायनस करायचा. मायनस करायचा. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. क्वेश्चन आला की तुमच्या लक्षात आलं पाहिजे ते ट्विस्ट आहे का, फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युलानुसार नोटेशन्स आहेत का चेंज करावं लागेल. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पटकन क्लिक झाल्या पाहिजेत क्वेश्चन वाचल्या. तर अँगल मेड विथ व्हर्टिकलचा फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स ऑफ v²/rg. काय डाऊट आहे का बघा? बेंडिंग ऑफ सायकलिस्ट साठी हा एकच फॉर्म्युला आहे. यस, काय डाऊट आहे? कळलं नसेल तर परत विचारा, मला काय प्रॉब्लेम नाही आहे. कुठलाही फॉर्म्युला तुम्हाला कळलं नसेल तर मला बिनधास्त विचारायचं. यस, तुमचा आवाज येत नाही आहे. असे अजून बरेचसे फॉर्म्युले पाहिजेत आपल्याला. ओव्हरटर्निंग ऑफ व्हेकल, फॉर्म्युल्याचं डेरिव्हेशन सुद्धा मला डेराईव्ह करून दाखवतो. ओव्हरटर्निंग ऑफ व्हेकल, बँकिंग ऑफ रोडचं मात्र डायग्राम वगैरे सांगतो. फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. बँक्ड रोड, अनबँक्ड रोड, त्यानंतर ओव्हरटर्निंग ऑफ व्हेकल असेल, मोशन ऑफ हेमिस्फियर असेल, कोनिकल फनेल असेल, बरेचसे एक्स्ट्रा पॉईंट अजून आपल्याला घ्यायचे आहेत. आणि 1 ते 2 लेक्चर आपल्याला सिनॉप्सिसला लागतील. ह्याचे प्रॅक्टिस क्वेश्चन तुम्हाला मी पाठवतो पीडीएफ फॉर्मॅट मध्ये. हा काय झालं? यस, कशाच्या? सर्क्युलर मोशनचे नोट. नाही, सर्क्युलर मोशनच्या नोट्स तुम्ही याच्यावरून व्हिडिओवरून तयार करा की.
हे फॉर्म्युलेच आहेत का डिटेलमध्ये तुम्हाला पाहिजेत नोट्स? ठीक आहे नाही करतो ठीक आहे, मी पाठवतो. हा, सर्क्युलर मोशनच्या नोट्स पाठवतो. सर रोटेशन पाहिजे. सर्क्युलर डिटेल मध्ये प्रिंटेड नोट सर्क्युलर मोशनच्या पाठवतो, त्याचं बुकलेट सेपरेट पाठवतो. रोटेशनल मोशनचं फक्त एमसीक्यूचं पाठवणार. रोटेशनल मोशन मात्र तुम्हाला नोट्स काढाव्या लागतील थोड्या व्हिडिओवरून. सेंटर ऑफ मासच्या नोट्स सगळ्या देतो मी तुम्हाला. शॉर्ट नोट्स तुमच्या तयार पाहिजे बघा, लक्षात ठेवायचं. मी नेक्स्ट लेक्चरला ज्यावेळी ऑफलाईन सुरू होईल, 18 तारखेला आपलं ऑफलाईन सुरू होत आहे. 18 तारखेला ऑफलाईन सुरू होतं. 18 तारखेला मी सगळ्या वह्या चेक करणार तुमच्या. हे सगळ्या नोट्स तुमच्या तयार पाहिजेत, शॉर्ट नोट्स. सर हा बोला. कालचा रेकॉर्डेड व्हिडिओ नंतर पाठवतो झाल्यानंतर. हे झाल्यानंतर लेक्चर झाल्यानंतर एक अर्धा तासात पाठवतो. लोड करायला वेळ लागतोय. ओके. अजून काय डाऊट आहे या पॉइंट मध्ये? नो सर. नाही. सो नेक्स्ट पॉइंट आहे बँकिंग ऑफ रोड्स. आता मला सांगा, अनबँक्ड रोड असेल तर बँकिंग म्हणजे काय तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. अनबँक्ड रोड असेल म्हणजे प्लेन होरिझॉन्टल रोड असेल, प्लेन कर्व्ड रोड असेल, म्हणजे त्याला बँकिंग केलेलं नाही आहे, इलेव्हेशन दिलेलं नाही आहे, आणि कर्व्ड पाथ आहे लाईक दिस. हा कर्व्ड पाथ आहे. एकच मिनिट हा. सो कर्व्ड पाथ आहे, having radius of r, vehicle is taking turn along the curved path. समजा हा रोड सरफेस आहे like this, and vehicle is taking turn along this curved path of radius r. This is the center of circle, आणि याचा जो मिडल लाईन आहे, सेंटर ऑफ मास आहे, ही लाईन आहे. इट इज अन अँगल ऑफ at a distance of r, रेडियस ऑफ कर्वेचर दिलेला आहे. मग सांगा, व्हेकल जर कर्व्ड पाथ वर टर्न घेत असेल तर डेफिनेटली सेंट्रिपिटल फोर्स लावणार. मला सांगा, सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करणार इथं? हा, विच फोर्स प्रोव्हाइड्स सेंट्रिपिटल फोर्स? फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स. ओके, फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला म्यू mg. ओरिजिनल असेल तर म्यू mg असतो. म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन म्हणजे mg. ओके, this frictional force provides necessary centripetal force mv square upon r. So this is equal to mv square upon r. So याच्यावरून m gets cancel, म्हणजे याच्यावरून v काय मिळतो? v is equal to square root of mu rg. Yes. हा फॉर्म्युला तुम्ही बघितलेला आहे, 12वीला स्टडी केलेला आहे. So this is a maximum safe speed on unbanked road. अनबँक्ड रोडवर हा मॅक्झिमम सेफ स्पीड आहे. हा, म्हणजे तुम्ही एखादा करोड रोड असेल तर मॅक्झिमम इतक्या स्पीडनं तुम्ही जाऊ शकता. यू कॅन ड्राईव्ह विथ मॅक्झिमम दिस फोर्स. सो ऑन विच फॅक्टर मॅक्झिमम सेफ स्पीड डिपेंड्स फॉर अनबँक्ड कर्व्ड रोड? सिंपल कर्व्ड रोड आहे, अनबँक्ड आहे, मॅक्झिमम किती स्पीडनं तुम्ही जाऊ शकता? स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी. म्हणजे कशा कशावर डिपेंड आहे? व्ही डिपेंड्स ऑन, हा कशावर डिपेंड आहे? कोएफिशिएंट म्यू अँड आर. ओके, समजा मला आर वाढवायचा असेल, म्हणजे आपल्याला जर फास्ट जायचं असेल त्या ट्रॅक वरून, तर मला काय वाढवायला पाहिजे? मॅक्झिमम सेफ स्पीड वाढवायला पाहिजे. मला जर फास्ट जायचं असेल तर हा व्ही वाढवायला पाहिजे. सो मॅक्झिमम सेफ स्पीड कॅन बी इन्क्रीज्ड बाय इन्क्रीजिंग द रेडियस ऑफ कर्वेचर. मग रेडियस ऑफ कर्वेचर इन्क्रीज करायचं आहे म्हणजे मला जास्त लांबून जावं लागेल ना, कळतंय का? लांबून जावं लागेल आपल्याला, म्हणजे लांबून रस्ता आपल्याला काढायला लागेल, म्हणजे पाथ आपला बनवावा लागेल. सो इट इज नॉट पॉसिबल टू इन्क्रीज रेडियस. इट इज नॉट कन्व्हिनियंट टू इन्क्रीज रेडियस ऑफ द रोड. त्या रोडची रेडियस आपण वाढवू शकत नाही कन्व्हिनियंटली. मग काय करू शकतो? वी कॅन इन्क्रीज म्यू. जर रोड बनवताना आपण समजा रफ बनवला तर आपण मॅक्झिमम सेफ स्पीड वाढवू शकतो. सो मॅक्झिमम सेफ स्पीड कॅन बी इन्क्रीज्ड बाय इन्क्रीजिंग आर और इन्क्रीजिंग म्यू. आर कॅनॉट बी कन्व्हिनियंटली इन्क्रीज्ड, बट म्यू कॅन बी इन्क्रीज्ड कन्व्हिनियंटली. म्यू आपण इन्क्रीज करू शकतो. मग म्यू इन्क्रीज केल्यानंतर काय तोटे आहेत? म्यू वाढल्यानंतर काय होऊ शकतं? फ्रिक्शन वाढणार. सो इट कॉजेस वियर अँड टियर ऑफ द टायर्स. टायरची झीज होऊ शकते. तेव्हा म्यू सुद्धा प्रमाणापेक्षा जास्त आपण वाढवू शकत नाहीये, बिकॉज इट कॉजेस वियर अँड टियर ऑफ द टायर्स. दुसरी गोष्ट, रेनी सीझन मध्ये, पावसाळ्यामध्ये रोडवर ऑइल पडलेलं असेल, पाणी पडलेलं असेल तर म्यू व्हेरिएबल आहे ना, म्यू कॉन्स्टंट असतो का? नाही. म्यू ह्या सरफेसच्या नेचरवर डिपेंड आहे. म्यू सुद्धा व्हेरिएबल आहे, म्हणजे मॅक्झिमम सेफ स्पीड सुद्धा चेंज होणार. पावसाळ्यामध्ये आपण फास्ट गाड्या चालवू शकत नाहीये,
कारण म्यू व्हेरिएबल आहे, म्यू कमी होतो आणि त्यामुळं आपल्याला जर मॅक्झिमम सेफ स्पीड वाढवायचा असेल, मॅक्झिमम सेफ स्पीड इन्क्रीज करायचं असेल तर आपण म्यू आणि आर इन्क्रीज करू शकत नाही या प्रमाणापेक्षा जास्त. सो वन ऑफ द बेस्ट वे टू इन्क्रीज मॅक्झिमम सेफ स्पीड इज बँकिंग ऑफ रोड्स. हे बोर्डला स्टडी केला ना तुम्ही? सर्वांनी स्टडी केला असेल बोर्डला. हे मॅक्झिमम सेफ Yes, sir. स्पीड करायचं असेल तर तुम्हाला बँकिंग करावं लागेल. Yes, sir. करायचं म्हणजेच काय? बँकिंग करायचा म्हणजे जो रोड सरफेस आहे, सपोज हा रोड सरफेस आहे, द आउटर एज ऑफ द रोड सरफेस इज रेज्ड अबव द इनर एज. रोड सरफेसची आउटर एज आहे ती काय करायची? उचलायची वर. अप टू सर्टन हाईट इट इज रेज्ड अबव द इनर एज बाय मेकिंग सम अँगल विथ हॉरिझॉन्टल अँड दिस अरेंजमेंट इज कॉल्ड एज द बँकिंग ऑफ रोड्स. समजा हा हॉरिझॉन्टल रोड आहे, दिस इज अ हॉरिझॉन्टल रोड आणि मी तो इन्क्रीज केला, इन्क्लाइन केला. कसा इन्क्लाइन केला? तर समजा मी असा केला, हा इट इज इन्क्लाइन विथ हॉरिझॉन्टल बाय मेकिंग सम अँगल. हा हॉरिझॉन्टल रोड आहे, दिस इज अ हॉरिझॉन्टल रोड आणि मी हा काय केला? बाजूची आउटर एज राईज केली. इट इज रेज्ड अबव द इनर एज बाय मेकिंग सम अँगल. हा अँगल थीटा असेल. याला काय म्हणायचं? या अँगलला दिस अँगल इज कॉल्ड एज अँगल ऑफ बँकिंग. ठीक आहे. ह्याला म्हणायचं इलेव्हेशन ऑफ आउटर ट्रॅक. हे जे डिस्टन्स दाखवतो बघा मी एच, ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन्स आहेत. एच कॅल्क्युलेट करायचा आहे. एच म्हणजेच काय? इलेव्हेशन ऑफ आउटर ट्रॅक अबव द इनर ट्रॅक. इलेव्हेशन ऑफ आउटर ट्रॅक अबव द इनर ट्रॅक. ओके. आणि हा अँगल ऑफ बँकिंग सर्वांना इमॅजिन होते का बघा? हे बोर्डला झाल्यामुळे मी जास्त डिटेल मध्ये घेत नाही आहे. दिस इज कॉल्ड एज अँगल ऑफ बँकिंग. ही सगळी सिस्टीम आपण का करलोय? टू इन्क्रीज द मॅक्झिमम सेफ स्पीड. मॅक्झिमम सेफ स्पीड इन्क्रीज करायचं असेल तर रोड सरफेस ची एक बाजू अशी उचलली जाते, रोडला असा स्लोप तयार केला जातो, असा स्लोप असतो रोडला आणि दिस अरेंजमेंट इज कॉल्ड एज अ बँकिंग ऑफ रोड्स. जे व्हेकल कुठे असणार आहे? तर व्हेकल या रोडवर असणार आहे. असं सपोज दिस इज अ व्हेकल, पण व्हेकलची बॅक साईड बघावली बघा. समजा हे व्हेकल आहे, इथे व्हील्स आहे. वी आर ऑब्झर्विंग बॅक साईड ऑफ द व्हेकल. कळतंय का सर्वांना? Yes. Yes, sir. What are the different forces acting on the vehicle? Vehicle इकडे चाललंय असं. We are observing back side of the vehicle. Weight mg downward. First is weight of the vehicle acting in the downward. कोणते कोणते फोर्स ऍक्ट होतात बघा. फर्स्ट वेट वर्टिकली डाउनवर्ड. सो वेट ऑफ द व्हेकल ऍक्ट्स इन द वर्टिकली डाउनवर्ड. पहिला जो फोर्स आहे रियल फोर्स ऍक्टिंग ऑन द व्हेकल इज वेट ऑफ द व्हेकल ऍक्टिंग इन द डाउनवर्ड. तर इथे मी वेक्टर सगळे दाखवतो बघा. फर्स्ट वेट आणि कुठला फोर्स असेल? नॉर्मल रिएक्शन. ओके. Reaction. फर्स्ट वेट ऍक्टिंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन, हे एमजी दाखवलं मी. नॉर्मल रिएक्शन इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू सरफेस इन कॉन्टॅक्ट. हे अशी असणार नॉर्मल रिएक्शन, परपेंडिक्युलर टू सरफेस इन कॉन्टॅक्ट. म्हणजे ह्या कॉन्टॅक्ट सरफेसला परपेंडिक्युलर नॉर्मल रिएक्शन आहे इकडं. नॉर्मल रिएक्शन यान. आणि कुठला फोर्स असेल? सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स हा वेगळा नसतो, यांच्यापैकीच एक असतो. फ्रिक्शनल. आता बघा, हे व्हेकल जर प्रमाणापेक्षा जास्त स्पीडनं चाललं तर हे आतल्या बाजूला फेकलं जाईल का बाहेरच्या बाजूला फेकलं जाईल? इफ व्हेकल इज मुव्हिंग विथ हायर स्पीड, बाहेरच्या बाजूला फेकलं जाणार, बाहेरच्या बाजूला फेकलं जाणार. सो द व्हेकल हॅज अ टेंडन्सी टू स्लाइड इन द आउटवर्ड डायरेक्शन. प्रमाणापेक्षा जर जास्त फास्ट गेलं तर हे बाहेरच्या बाजूला फेकलं जाण्याची टेंडन्सी आहे. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स हा इनर साइडला असणार. क्लिअर होतंय? येस. आता तुमच्या सिलेबस मध्ये तुम्ही ज्यावेळी 12वी झाला मागच्या वर्षी, लक्ष द्या, तर त्या तुमच्या सिलेबस मध्ये इथं ह्या बँकिंग ऑफ रोड्सला फ्रिक्शनल फोर्स फक्त इनवर्ड घेतला होता, असा इनवर्ड. पण न्यू सिलेबस मध्ये ह्या वर्षी जो पुस्तक बदललेला आहे त्याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स आउटवर्ड सुद्धा घेऊ शकतो. कधी? व्हेकलचा स्पीड प्रमाणापेक्षा कमी असेल तर ते कुठं स्लाइड होणार सांगा बघा. असा स्लोप वरून चाललंय आणि स्पीड एकदम कमी झाला तर कुठं पडणार? ते खाली पडणार ना. खाली. जर खाली स्लाइड होत असेल तर फ्रिक्शनल फोर्स बाहेर असणार, त्यावेळी फॉर्म्युला वेगळा येणार. आणि बाहेर फेकलं चाललं प्रमाणापेक्षा जास्त स्पीडनं तर फ्रिक्शनल फोर्स आत असणार. दोन्हींचे फॉर्म्युले वेगळे आहेत. तुम्हाला तो पण फॉर्म्युला मी उद्या सांगतो. आता फक्त तुमच्या सिलेबस नुसार किंवा नीट नुसार घेऊया. सो द व्हेकल हॅज अ टेंडन्सी टू स्लाइड अवे फ्रॉम द सेंटर ड्यू टू सेंट्रिफ्युगल फोर्स. सो फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट्स इनवर्ड डायरेक्शन. हा फ्रिक्शनल फोर्स असेल एफएस. म्हणजे 3 रिअल फोर्स आले. एक वेट एमजी, दुसरं नॉर्मल रिएक्शन
आणि तिसरा फ्रिक्शनल फोर्स. वेटचं रिझोल्युशन केलं तर 2 कॉम्पोनंट येतील आणि नॉर्मल रिएक्शनचं रिझोल्युशन केलं तरी पण 2 कॉम्पोनंट येतील. तर नॉर्मल रिएक्शनचं जर रिझोल्युशन केलं तर नॉर्मल रिएक्शनचे 2 कॉम्पोनंट असे येतील बघा, एक कॉम्पोनंट वर येईल, एक कॉम्पोनंट खाली येईल. हा अँगल ऑफ बँकिंग थीटा आहे, तर हा अँगल ऑफ बँकिंग थीटाच येणार. हा अँगल पण थीटाच येणार याच्यामधला, हा थीटा येणार. हा अपोजिट अँगल पण थीटा येणार. हा थीटा असेल तर एनचा कॉम्पोनंट एन कॉस ऑफ थीटा, कळतंय का बघा हे, आणि इकडचा कॉम्पोनंट एन n sin theta. साइन थीटा. डायग्राम थोडी छोटी काढतोय मी. आणि एफचा कॉम्पोनंट केला इथं, हा अँगल पण थीटा येणार. कसा अँगल थीटा येणार त्याचा विचार करायचा तुम्ही. एफ एस जो फ्रिक्शनल फोर्स आहे त्याचा इकडचा कॉम्पोनंट ह्या साईडला काय येणार, एफ Fs cos theta. कॉस थीटा, एफ एस कॉस थीटा, आणि त्याचा दुसरा कॉम्पोनंट इकडे खाली येणार, हा Fs sin theta. म्हणजे नॉर्मल रिएक्शन आणि फ्रिक्शनचं रिझोल्युशन केलं. आता व्हेइकल जर स्टेडीली जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचे असेल तर हा अपवर्ड फोर्स बॅलन्स व्हायला पाहिजे. म्हणजेच एन कॉस थीटा शुड बी बॅलन्स्ड बाय Fs sin theta. एफ एस साइन थीटा Plus mg. प्लस एम जी. व्हेरी गुड, इक्वेशन नंबर 1. आणि सर्कलचं सेंटर कुठं, ह्या साईडला सेंटर आहे. मग सेंटरकडे कुठला फोर्स आहे सांगा बघूया. सेंट्रिपिटल सेंट्रिपिटल. यातला कुठला फोर्स सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार, एफएस कॉस थीटा Cos theta plus n sin theta. एक्झॅक्ट. कारण एफएस चं रिझोल्युशन आपण करून घेतलंय, तर एफ एस कॉस थीटा आणि एन साइन थीटा हे दोन्ही मिळून काय करणार, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणार. म्हणजे बघा, एफ एस कॉस ऑफ थीटा n sin theta, this both provides necessary centripetal force mv square. ठीक आहे. आता हा mv स्क्वेअर आपण आरचा फॉर्म्युला आला, ह्याच्यावरून मी mg चा फॉर्म्युला लिहितो. सो mg इज इक्वल टू हा काय होणार, मायनस होणार ना. Yes. हा, सो Mu cos theta. n cos of theta Minus Fs sin theta. आता हे जे 2 इक्वेशन्स आहेत, मी पूर्ण डिटेल मध्ये डेरिव्हेशन घेत नाही आहे. ह्या 2 इक्वेशनचा रेशो घेतला तर एम कॅन्सल होतो. प्रत्येकाला कॉस थीटाने डिवाइड केला आणि सिम्प्लिफाय केला तर याच्यावरनं व्ही चा फॉर्म्युला मिळतो, जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला आठवतो, मॅक्झिमम सेफ स्पीड Rg Argin bracket 1 minus US tan Us theta plus tan theta. 1 minus US tan theta. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. डेरिव्हेशन वगैरे मी घेतलेलं नाही आहे, फक्त कन्सेप्ट सांगितली, रिझोल्युशन कसं होतंय. आणि नीटला एवढंच तुम्हाला महत्वाचं आहे. आता डेरिव्हेशन करत बसायचं नाही आहे, कन्सेप्ट आणि फॉर्म्युला. सो मॅक्झिमम सेफ स्पीड फॉर बँक रोड इज गिवन बाय स्क्वेअर रूट ऑफ आरजी इंटू ब्रॅकेट म्यू प्लस टॅन थिटा अपॉन 1 मायनस म्यू टॅन थिटा. म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आता समजा याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स जर नसेलच, म्हणजे आम्ही ज्यावेळी वारवलं होतं पूर्वी त्यावेळेस फ्रिक्शनल फोर्सचं डेरिव्हेशनच नव्हतं. कन्सेप्ट हीच होती, फ्रिक्शनल फोर्स नव्हतंच इथं, फ्रिक्शनल फोर्स घेतलाच नाही मी. तर फ्रिक्शनल फोर्स घेतला नाही तर म्यू किती आला, 0. म्यूची व्हॅल्यू 0 केली, डिनॉमिनेटर मध्ये काय राहिलं सांगा मला, इथं 1 राहिला. 1 राहिला आणि न्यूमरेटर मध्ये काय राहिला, इथं Tan टॅन theta. Tan theta. Rg tan theta. स्क्वेअर रूट ऑफ Rg tan theta. आरजी टॅन थिटा. मग याच्यावरून जर थिटा काढला, दोन्हीकडे स्क्वेअरिंग केलं तर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर अपॉन आरजी. तोच फॉर्म्युला आहे तो जो मगाशी तुम्ही बेंडिंग ऑफ सायकलिस्टला सांगितला. म्हणजे कॅल्क्युलेट अँगल ऑफ बँकिंग म्हणलं तर हाच फॉर्म्युला युज करायचा. हा फॉर्म्युला विदाउट फ्रिक्शन कन्सिडर करायचं. फ्रिक्शनल फोर्स इज व्हेरी व्हेरी स्मॉल. फ्रिक्शन कन्सिडर केलं तर व्हीचा हा फॉर्म्युला आहे आणि विदाउट फ्रिक्शन हा फॉर्म्युला आहे. समजा इथं मी अँगल 0 केला, म्हणजे रोड सरफेस असा इन्क्लाइन केला नाहीये, अँगल 0 केला. अँगल 0 केला की बँक रोड झाला, अनबँक रोड झाला. अँगल 0 म्हणजे थिटा 0, साइन 0 ची व्हॅल्यू 0. टॅन 0 ची व्हॅल्यू किती येणार, 0. टॅन 0 0 म्हणजेच काय, ही व्हॅल्यू पण 0 येईल. न्यूमरेटर मध्ये काय राहणार, हे पण 0 येणार. म्हणजे आन्सर काय येणार बघा, स्क्वेअर रूट ऑफ म्यू आरजी. आलं का. मग अशी जो फॉर्म्युला घेतला आपण अनबँक्ड रोडला तोच येणार ना. अनबँक्ड रोडला थिटा 0 असेल तर व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू आरजीच राहणार, तोच फॉर्म्युला येणार. आणि फ्रिक्शन 0 असेल तर व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आरजी टॅन ऑफ थिटा. ठीक आहे. तर हे फॉर्म्युले सगळे बघा. नेक्स्ट लेक्चरला पुन्हा हे फॉर्म्युले फक्त मी रिवाइज करतो फायनल, देन विल गो फॉर ओव्हरटर्निंग ऑफ व्हेकल. हा, स्किडिंग ऑफ व्हेकल म्हणजे काय आणि ओव्हरटर्निंग ऑफ व्हेकल म्हणजे काय, दोन्ही कन्सेप्ट पूर्णपणे वेगळे आहेत. फक्त मला सांगा ओव्हरटर्निंग म्हणजे काय, तो आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. कोणाला सांगता येईल, व्हॉट इज ओव्हरटर्न, डिफरन्स बिटवीन स्किडिंग ऑफ व्हेकल अँड ओव्हरटर्निंग ऑफ व्हेकल.
कोण सांगू शकतं? नेक्स्ट लेक्चरला आपण पॉईंट डिस्कस करायचा आहे, फक्त मला आयडिया द्या काय दोन्हीमध्ये डिफरन्स असू शकतो. उलटणे. म्हणजे सर रोडच्या म्हणजे साईडनं जायचं. बघा हे व्हेकल टर्न घेताना असं स्लाइड होत गेलं बाजूला. इफ इट स्लाइड ऑन द रोड सरफेस न सोडता असं स्लाइड होत गेलं बाहेर, त्याला म्हणायचं स्किडिंग ऑफ व्हेकल. आणि ते पलटी मारून बाहेर गेलं, असं पलटी मारून चाकं तिची उचलली जातात अशी पलटी मारून बाजूला गेलं तर त्याला म्हणायचं ओव्हरटर्निंग ऑफ व्हेकल. आणि दोन्हींसाठी ओव्हरटर्निंग आणि याच्यासाठी फॉर्म्युला वेगळा आहे. तो फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. मॅक्झिमम सेफ स्पीड विदाउट ओव्हरटर्निंग ऑफ व्हेकल, त्याचा फॉर्म्युला वेगळा आहे आणि स्किडिंगचा फॉर्म्युला वेगळा आहे. हा जो फॉर्म्युला आपण बघितला तो स्किडिंग ऑफ व्हेकल साठी बघितला आहे. हा ऑन बँक रोड मॅक्झिमम सेफ स्पीड विदाउट स्किडिंग द व्हेकल, हा व्ही फॉर्म्युला आहे. ओके, सो नेक्स्ट फॉर्म्युला आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. इथं आपण थांबतोय. काय डाऊट आहे का याच्यामध्ये? सर स्क्रीनशॉट मारायचं.